अमित दादा म्हैसाळ यांना देखील विनंती, कारण अमित दादांच्या शिवाय उदय सरांचा सत्कार हा अपूर्ण राहील। कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर राजेंद्र शिरगावकर पाटील सर यांचं देखील आम्ही स्वागत करतोय। टाळ्या वाजवून कौतुक करूया। डॉक्टर अमित घाणे लोकनियुक्त सरपंच बाबा, कृपया आपण सन्मान करण्यासाठी समोर यावं। जयदीप चव्हाण सरांसाठी टाळ्या वाजवूया, कौतुक। डॉक्टर शरद पाटील यांचं देखील कार्यक्रमामध्ये सर। यानंतर किरवे काकू आपल्याला विनंती राहील, डॉक्टर पूनमताई निकम यांना विनंती राहील आपण डॉक्टर अस्मिता घोरपडे यांचं स्वागत करावं। तर अस्मिता घोरपडे यांना पूनमताई निकम यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते। टाळ्या वाजवूयात घोरपडे ताईंसाठी, टाळ्या वाजवूयात याही स्वागतासाठी। यानंतर मला आपल्या सर्वांना एक गोष्ट आवर्जून सांगायची की खरं तर कचरा गाडीची, घंटा गाडीची व्यवस्था आपल्या परिसरामध्ये सुरू ठेवताय, त्यामुळे हा एक आरोग्याचा महत्वाचा घटक। जाधव यांचे बंधू असलेले डॉक्टर प्रवीण जाधव यांनी देखील आज सकाळीच रक्तदान शिबिर आयोजित होतं, त्यांचं स्वागत फिरोजबाईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे। सत्रामधील सर्व नागरिकांचं पहिल्यांदा स्वागत करतो। फिरोजभाई पठाणांना मी जेव्हापासून ते फिरोज पठाण होते तेव्हापासून ओळखतोय आणि या कार्यक्रमामध्ये मी राजकीय किंवा सामाजिक हेतू बाजूला ठेवून वैद्यकीय पद्धतीनं या कार्यक्रमाकडे पाहू इच्छितो। रात्री अपरात्री रुग्णांची जी गैरसोय होती ती गैरसोय बाजूला करण्याच्या दृष्टीने फिरोजबाईंनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे तो निश्चित स्तुत्य असा आहे। मी स्वतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिदक्षता विभागामध्ये गेली 25 वर्ष काम करतोय, त्यामुळे वेळेचं महत्व काय असतं हे माझ्याशिवाय कोणीही तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकणार नाही। तर वेळेत रुग्ण हॉस्पिटलच्या दारात पोहोचणं याच्यासारखं आपण त्याला गोल्डन आवर असं म्हणतो, तो गोल्डन आवर आपल्याला मिळवून देण्यासाठी फिरोजबाईंनी हा केलेला उपक्रम, त्याला आम्हा सर्व डॉक्टर मित्रांची नेहमीच मदत राहील आणि त्यांनी सामाजिक आणि राजकीय या दोन्हीही पार्श्वभूमीवर पुढे जावे आणि त्यांच्या बरोबरीनं आम्ही आहोत हे आम्ही आज सांगतो। धन्यवाद। माननीय श्रीमंत छत्रपती जो विलासपूर आणि या परिसरात आपले फिरोजबाईंनी जे काही विविध उपक्रम चालू केलेले आहेत त्या आजच्या या सर्वात महत्वाचं ॲम्ब्युलन्सच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपले विलासपूरचे सरपंच माननीय ऑफिसर, तसंच आपले नगरसेवक माननीय श्री अमित नेपाळजी, तसंच आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच या परिसरात काम करत असलेले माननीय डॉक्टर उदय फडतरे, माननीय डॉक्टर उमाकांत मोरे, डॉक्टर डाणे, डॉक्टर शरद पाटील, डॉक्टर अविना पाटील, तसंच माननीय डॉक्टर प्रवीण जाधव, गौरव साळुंखे, आपल्या विभागातील बालडॉक्टर डॉक्टर राजेंद्र शिरगावकर पाटील, तसंच डॉक्टर पाटील आणि आपण सर्वच जण या पंचक्रोशीतील परिसरातील उपस्थित नागरिक। एक आतापर्यंत ज्यांनी सूत्रसंचालन केलं, आताच आपल्याला डॉक्टर उदयराज फडतरे यांनी मार्गदर्शन केलं की आपल्या परिसरात फिरोजबाईंच्या रूपाने जे काही सामाजिक उपक्रम गेल्या कित्येक वर्षात त्यांच्या माध्यमातून जे साजरे होत आहेत, साकार होत आहेत,
त्यामध्ये प्रामुख्याने शिवजयंती असेल किंवा आताच सांगितलं की दिवाळीतील किल्ले वगैरे किंवा विविध आरोग्य शिबिर असतील, सतत कार्यक्रम घेऊन ह्या विलासपूर परिसराचा जो कायापालट करण्याचा त्यांनी जो एक ध्यास घेतलेला आहे, त्या ध्यासातीलच सगळ्यात महत्त्वाचं समाजाच्या दृष्टिकोनातून अतिशय गरजेचं असलेलं हे ॲम्ब्युलन्स सुविधा जी आज त्यांच्या माध्यमातून विलासपूर सर्वांना उपलब्ध करून दिलेले, त्याबद्दल मी प्रथमतः फिरोजबाईंचं मनापासून आभार व्यक्त करतो की आता डॉक्टर उदयराज फडतरे यांनी सांगितलं की पेशंट जर वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर ते पेशंट वेळेत पोहोचल्यानंतर जो गोल्डन आवरमध्ये जे आम्हाला उपचार करून पेशंटला वाचवण्यात जे यश मिळतं, त्याच्यात सगळ्यात पहिला जर काय असेल तर पेशंट आमच्यापर्यंत वेळेत पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तो पोहोचला तरच आम्ही उपचार करू शकतो. पेशंट पोहोचायला जर वेळ लागला तर अगदी सगळ्या गोष्टी उपलब्ध असून सुद्धा आपण काही करू शकत नाही. हे आमच्या आता जे स्टेजवर असलेले सगळे जे वैद्यकीय मंडळी ते तुम्हाला सांगू इच्छितात किंवा सांगू शकतात. तुम्हालाही काही जणांना यातील अनुभव आला असेल की जर अशा प्रकारचा आपत्कालीन वेळेत जर तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेला असाल तर आपल्याला ते थोड्या वेळापूर्वी आला असतं तर थोडंसं आपण काहीतरी करू शकलो असतो आणि आता थोडासा वेळ झालेला आहे. आता आपल्या परिसरात ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळं इथून पुढं असं विलासपूरमधील किंवा विलासपूर परिसरातील कोणत्याही रुग्णाला ही वेळ येणार नाही की वेळेत उपलब्ध सुविधा नसल्यामुळे उपलब्ध आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ शकलो नाही. तर असा जो काय आज उपक्रम फिरोजबाईंनी सुरू केलेला आहे, त्या उपक्रमात सर्व डॉक्टरांच्या वतीनं आणि सर्व विलासपूर परिसरातील नागरिकांच्या वतीनं मी त्याचे स्वतःचे आभार व्यक्त करतो. असेच नवनवीन उपक्रम त्यांच्या माध्यमातून आपल्या परिसरात साजरे व्हावेत की जेणेकरून नागरिकांना ज्या ज्या काही अडचणी येतात काम करत असताना किंवा त्यांच्या डेली रुटीनमध्ये, त्या अडचणी ह्या त्यांच्या वैयक्तिक नसून सामाजिक असतात आणि त्या सामाजिक अडचणींचं भान ठेवून फिरोजबाईंनी इथून पुढेही असे चांगले समाजाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेले असे उपक्रम चालू ठेवावेत. हा उपक्रम जो चालू केलेला आहे त्यासाठी आमच्या सर्व डॉक्टर मंडळींचा निश्चित फिरोजबाईंना पाठिंबा मिळेल, कारण हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या रुग्णाचा जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. इथून पुढेही तुमच्या हातून फिरोजबाई असेच उपक्रम व्हावेत ही अपेक्षा आणि माझे दोन शब्द सर्वांनी शांतचित्ताने ऐकले जातात. ॲम्ब्युलन्सच्या सार्वजनिक सुविधा ही फिरोजबाईंनी या विलासपूरच्या ग्रामस्थांसाठी चालू केली, त्याबद्दल फिरोजबाईंचं मी सर्वांच्या वतीने किंवा माझ्या वतीने मी आभार मानतो किंवा अभिनंदन करतो. परवाच आमच्या कॉलनीमध्ये एका व्यक्तीचं निधन झालं, त्यावेळी फिरोजबाई भेटले होते. त्यांनी बोलता बोलता मला म्हटले की आपल्या एरियामध्ये रुग्णवाहिकेची सुविधा करणे गरजेचं आहे आणि त्यांनी अक्षरशः 2च दिवसात रुग्णवाहिका अवेलेबल केली. त्याबद्दल खरोखर फिरोजबाईंचं कौतुक करण्यासारखं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आदरणीय का म्हणतोय, आज विलासपूर गोळीबारच्या मला बी गर्व आहे. माझ्या विलासपूर गोळीबारच्या मी माझं नेहमी का म्हणत असतो, खरोखरच माझं आणि विलासपूर गोळीबार हे माझं आहे आणि त्या माझ्या विलासपूर गोळीबारचे सर्व डॉक्टर त्यांचं मनापासून आभार मानतो. छोट्याशा माझ्या काल संध्याकाळी मी सगळ्यांना फोन केले, आपण सगळेजण आला, तुमचे डॉक्टर असू दे, डॉक्टर मॅडम असू दे, सगळ्यांचे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना प्रणाम करतो. तुम्ही सगळीजण आला, तुमचे खरोखर मनापासून आभार मानतो. ज्या करोनाच्या काळात तुम्ही ज्या पद्धतीने काम केलंय मी खूप जवळनं बघितलंय. इथं बसलेले सगळे डॉक्टर करोना काळात माणसाला ओळखत नव्हती, मुलं वडिलांना ओळखत नव्हती, आई मुलीला ओळखत नव्हतं, पण तेव्हा तुम्ही जे काम केलंय म्हणून तुमचं मनापासून माझ्या विलासपूर गोळीबारच्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं, माझ्या माता भगिनींच्या वतीनं पहिलं तुमचं स्वागत करतो आणि माझं भाषण चालू करतो. तुम्ही सगळेजण उपस्थित असलेले सर्व मान्यवर, स्टेजवर असलेले मान्यवर, समोर असलेले माझे सर्व ज्येष्ठ युवक चिमुकले, आपण आज ॲम्ब्युलन्सचा कार्यक्रम घेतलाय. मला
राजकारण कुठलंही करायचं नाही, आजच्या दिवशी राजकारण करणार नाही, कारण की मी माझा ह्या विलासपूर गोळीबारसाठी जितकं योगदान देता येईल तेवढं मी देत राहणार. पण हे सगळं करताना श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार यांचा मला पाठिंबा आहे आणि ह्यांच्या ताकदीवर आणि ह्यांच्या हिंमतवर म्हणजे त्यांचं मला पाठबळ आहे. माझ्या कपाळावर बॅच आहे. शिवेंद्रराजे भोसलेंचा माणूस म्हणून माझ्या कपाळावर बॅच आहे. त्यांचा मी कार्यकर्ता आणि त्यांचा मी छत्रपतींचा मावळा आहे. एवढंच मला सांगायचंय. आज मला ह्या विलासपूरच्या आणि गोळीबारच्या सर्व नागरिकांना एवढंच सांगायचंय. डॉक्टर तसं म्हणले, माझे मोरे पाटील म्हणले, आपल्याला कुणालाही अँब्युलन्स लागू नये. पण मी आता खूप जवळनं बघतोय, रात्री अपरात्री मला कधी फोन येतो, अँब्युलन्सची गरज आहे आणि माझं कर्तव्य देवानं मला दिलंय. जेव्हा देव मला देतोय तर मी या विलासपूर गोळीबारसाठी करत राहणार. एवढंच मला सांगायचंय. पुन्हा एकदा सगळे डॉक्टर, तुम्ही सगळेजण थोडक्या वेळेत माझ्या छोट्याशा फोनवर तुम्ही सगळेजण आला, मला खूप मनापासून सांगतो खूप मोठा आनंद झाला आज. आणि मला गर्वाची बाब आहे, माझ्या विलासपूरला गोळीबारला एवढे डॉक्टर आहेत, 26 डॉक्टर विलासपूर गोळीबारला आहेत. म्हणजे मला बी खरं अभिमानाची गोष्ट वाटली. डॉक्टरांची नावं काढायला लागली तर 26 डॉक्टर ह्या विलासपूर गोळीबार संभाजीनगर म्हणजे ह्या परिसरात, म्हणजे बाकीच्या वार्डात काय असेल, बाकीच्या मतदारसंघात काय असेल हे मला काय घेणं देणं नाही. पण मला आनंद काय, माझ्या विलासपूर मध्ये एवढे डॉक्टर आहेत आणि एवढ्या डॉक्टरनं कोरोना काळात ज्या का पद्धतीनं काम केलं, ज्या पद्धतीनं लोकांना वाचवायचा, लोकांचा जीव वाचवायचं काम केलं, त्यांना माझ्या वतीने आणि माझ्या नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मी खरोखर सल्यूट मारून त्यांना सगळ्यांना नमस्कार करतो. आणि मी खूप जवळनं कोरोना सुरुवात झाला आणि मी खूप जवळनं कोरोनाची पेशंटची अवस्था, सर शेखर पाटील असतील रे, बाकीचे अमित माहिपाल असू दे, बाकीचे सगळे कदम सर आहेत, निकम आहेत, गणेश निकम आहे, आबा आहे, आप्पा आहेत, यांना पूनमताई, रुपालीताई, किरवेताई, धनश्री माडिक यांना कोरोना काळात बघितले. खरोखर सांगतो सर, मयत झालं शेजारचं तर शेजारचा दारात वरून बघत होता. काय गोष्टीला मैतीला स्वतः मी खांदा लावून घेऊन गेलेलो आहे. त्यात माझ्यावर सहकार्यांचं सहकार्य, त्या पद्धतीने तुम्ही डॉक्टर साहेबांना सगळ्यांनी काम केलं आणि मला पाठबळ त्या सगळ्या गोष्टीचं आहे, हे तुमचं आहे. मी कुठल्याही डॉक्टरला कधीही फोन केला, कधीही नाही म्हणत नाही. परवा दिवशीच उदाहरण आहे, आमच्या इथं बापूजी साळुंके नगर मध्ये एक डेट झाली. डॉक्टर साहेबांना माझ्या ताईंना लगेच फोन केला, कदम डॉक्टर साहेब आले. म्हणजे कळत नव्हतं आम्हाला नक्की ते पेशंट आहे का नाही, पण दुसऱ्या मिनिटाला दोन्ही तिन्ही डॉक्टर आले. तुमचं खरोखर मनापासून आभार मानतो. मी तुमचं का कौतुक करतोय, या विलासपूरच्या गोळीबारच्या माणसांना आणि सगळ्यांना माहित असू दे, तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय. गरीबाचं पेशंट, खूप लोक डॉक्टरच्या बद्दल चुकीचं म्हणतात, डॉक्टरच्या बद्दल चुकीची बी वावडे उठवले जातात. पण काय डॉक्टर आणि काय डॉक्टर 100% चांगले आहेत. तसंच माझ्या विलासपूर गोळीबारचे डॉक्टर गरीब लोकांना पैसे असले नसले सहकार्य करणारे डॉक्टर आहेत. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. मी पुन्हा एकदा रुग्णवाहिका, आपण अँब्युलन्स दोन्ही पद्धतीने अँब्युलन्स ठेवल्यात, पण हे ठेवताना माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यांना मला सल्ला दिला, फिरोज तुझ्या विलासपूरला अँब्युलन्स नाहीये. पहिले अँब्युलन्स विलासपूरला होती, ती बिचाऱ्याची बंद झाली. ते राजकीय विषय मला बोलायचं नाही, पण त्या मित्रांना बी त्यांना बी अँब्युलन्स चालू केली, त्यांना बी माझ्या शुभेच्छा. पण मी अँब्युलन्स चालू केली. मी जसं शिवजयंती साजरी करतो तसं अँब्युलन्सची सुविधा मी कायम माझ्या लोकांना, माझ्या विलासपूरच्या लोकांना, गोळीबारच्या असू दे, मी म्हणत नाही विलासपूरचं मी असा ठरवून सांगणार आहे विलासपूरचं त्यांनी अँब्युलन्स घ्या, असं काय नाही. मला जितकं जमल तेवढं मी काम करत राहणार. त्याच्यानंतर मी माझा एक मानस आहे, आपण माहुलीला जाताना खूप आपले वारलेले माणसं, त्यांना गाडी नसती, शहरातली गाड्या बोलवायला लागतात.
पण ते एक माझं प्लॅनिंग आहे. म्हणजे माझी घंटा गाडी झाली, माझा पाण्याचा टँकर झाला, माझा अँब्युलन्स झाले आणि आपल्याला खालच्या माऊलीसाठी आपण येणारी गाडी शो वाहिनी ती बी मी उपलब्ध करणार आहे. मला कुठलाही पैशाची गरज नाही, देवानं भरपूर दिलंय. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. जितका जास्त खर्च करीन तेवढं जास्त मला देव देतोय. म्हणून माझ्याकडनं जितकं होईल तेवढं या विलासपूरला गोळीबारला काम करायचंय. मी करत राहणार. आणि मी एवढंच सांगतो, आता राजकीय थोडंसं बोलतो. वार्ड क्रमांक 17 मध्ये मी 100% उभा राहणार आहे आणि तुमच्या आशीर्वादानं सगळ्यात जास्त लीडनं तुमच्या आशीर्वादानं तुम्ही मला सहकार्य केलं तर मी 100% माझ्या माता भगिनी माझ्या मागे आहेच. माझे ज्येष्ठ आहेत, माझे युवक आहेत, सगळेजण आहेत. डॉक्टर लोकांना मी हात जोडून विनंती, तुम्ही माझ्या बरोबर सगळेजण राहावा. शेखर पाटील पलीकडच्या वार्ड मध्ये आहेत, बाकीचे इकडे तिकडे वार्ड मध्ये आहेत. आम्ही सगळेजण माझ्या बरोबर बी माझी कुठली तरी बहीण उभा राहणार आहे, ही बी तुम्हाला माहित असू दे. मी सगळ्यांना घेऊन काम करणार आहे. मी तात्पुरतं काम करणार नाही. परत तुम्ही 5 वर्षांनी मला नमस्कार केला तरी चालेल, पण मी 5 वर्षात ह्या विलासपूरचा चेहरा मोहरा नाही बदलला. परत मला उभं करू नका. परत कुठल्या माणसाच्या उपयोगाला आलो नाही असं होणार नाही. मी मुंबईला असू दे, मी दुबईला असू दे, मी कुठेही असू दे, माझ्या विलासपूरच्या लोकांचं 100% माझ्याकडनं काम होणार आहे. माझे सहकारी मित्र, माझे बरोबर असणारे सगळे भाऊ माझे इतकं काम करतात डॉक्टर, म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही. मी साताऱ्यात नसलो, महाराजांच्यावर असलो तरी माझे सवयचे मित्र, माझ्या माता भगिनी, माझ्या सगळ्याच बहिणी, एकाचं नाव घेतलं तर सगळ्यांना राग येतो, सगळ्या माझ्या बहिणी इतकं काम करतात माझ्यासाठी. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही सगळेजण अँब्युलन्सच्या ह्याला आला, चिमुकल्यांना ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या आपण वंशज आहे, शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत आपण राहतो, ज्या मातीत राहतो, आपलं गर्वाचं बाब आहे. आपण छत्रपतींच्या नगरीत राहतो. त्याबद्दल सगळ्या मुलांना ज्या किल्ला केला, ज्याचा प्रथम क्रमांक येईल, द्वितीय क्रमांक येईल, आम्ही कुठलीही पार्सलिटी केली नाही. कारण की किल्ला करताना उमेश मोठे, बाकीचे सगळे शिक्षक होती, त्यांना सगळं आपलं कसा कसा किल्ला झालाय, चांगल्या पद्धतीने झालाय, त्यालाच बक्षीस दिले. पण बाकीच्यांना बी ट्रॉफी देतोय आपण. माझे मित्र बाळासाहेब मामुलकर, त्यांचं बी स्वागत करा. त्यांचा आज वाढदिवस आहे. बाबांचे एक खंदे मित्र आणि खंदे समर्थक त्यांना ओळखलं जातं. बाळासाहेबांना बी शिवेंद्रराजे भोसले मित्र समोरच्या वतीनं बाळासाहेब तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आणि तुम्हाला परत एकदा सांगतो, सारखं सांगायची गरज नाही, पण मी जी काय करतोय ही तुमच्यासाठी करतोय. मला कुठलाही गर्व नाही, कुठलाही गर्व राहणार नाही. मला छोट्या पोरांच्या, लहान मुलांपासून वयाच्या 90 वर्ष वयस्कर काकांच्या वतीनं मला तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. आणि वार्ड क्रमांक 17 मध्ये मी 100% उभा राहणार. ज्या पद्धतीने मला पाडायचा प्रयत्न करायचा करा. माझ्या बरोबर इथं असलेली सर्व माझी जनता, माझ्या माता भगिनी आणि सगळी तुमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. सगळे डॉक्टरांचं, सगळे बसलेले इथं समाज, सगळे समोर बसलेले सगळ्यांचा परत एकदा आभार मानतो. आणि संयोजक मला बोलायला दिलं त्यांचे मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्ताने होतोय. वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छा आपण सर्वजण टाळ्या वाजवून बाळासाहेबांना व्यक्त करूया. बाळासाहेब आपल्याला उदंड निरोगी आयुष्याच्या खूप साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा डॉक्टर उदयराज फडतरे यांच्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाळासाहेब, हॅपी बर्थडे टू यू. बाळासाहेबांना वाढदिवसाच्या पुढील निरोगी दीर्घायुष्याच्या आपल्या सर्वांच्याकडूनच खूप साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा. आणि बाळासाहेब पार्टी कधी हे सांगा असं किरवे काकू सांगताय. नागरिकांच्यासाठी शिवेंद्रसिंह राजे भोसले मित्र परिवाराच्या वतीने आणि आपल्या सर्वांचे मित्र फिरोजभाई पठाण यांच्या माध्यमातून रुग्णवाहिका
आपल्या लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आज उपलब्ध करून दिले, त्याबद्दल मी मनापासून मित्रसमूहाचे आणि फिरोजबाईंचे आभार आणि अभिनंदन करतो. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल सुद्धा मी फिरोजबाई, अमितदादा आणि सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या या व्यासपीठावरील सर्व महोदय, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनी, खरं तर आपल्या सर्वांना मी नौका नाही, मी आपले सर्वांचे नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता. पण या परिसरामध्ये गेले मी 20-25 वर्ष, अगदी कॉलेज जीवनापासून मी एक सर्वांना सहकार्य करण्याचा आणि आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून मी काम या परिसरात करत होतो आणि त्यांच्या नंतर आपले नेते बाबाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय. मी खरं तर अतिशय सर्वसामान्य घरातून आलेलो, इथल्या सर्वांना माहिती आहे, कुठलाही राजकीय वारसा नसताना सुद्धा भाऊसाहेब महाराज असतील किंवा शिवेंद्रराजे बाबाराजे असतील आणि आपण सर्व मित्रपरिवार, खरं तर आज बाळूचा बाळासाहेब करण्याचं काम या आपल्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीने झालंय. आणि मला खरोखर आनंद आहे की आपल्यासारखे चांगले मित्र सहकारी माझ्याबरोबर राहिले. माझ्या सुखात दुःखात प्रत्येक क्षणी आपण सर्वांनी मला साथ दिली, त्याबद्दल मी मनापासूनचं आभार आपल्या सर्वांचं व्यक्त करतो. त्या निमित्ताने फिरोजबाईंना सुद्धा मनापासूनच्या मी शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांनी मी याच्या अगोदरच बोलत होते, पण अतिशय हार्डवर्क करणारा माणूस म्हणून मी फिरोजबाईंना पहिल्यापासूनच ओळखते. पण मी गेले 4-5 महिने किंवा 1 वर्ष झालं असेल फिरोजबाईंना मी जवळून पाहिले की अतिशय प्रचंड हार्डवर्क करणारा हा बाबाराजांचा मित्र, कार्यकर्ता, सहकारी. बाबाराजांसाठी वाटेल ते करण्याची भूमिका त्यांची मनापासूनची असते. अमितदादा असतात, अमितदादांचं सहकार्य त्यांना आहे, आपल्या सर्वांचं फिरोजबाईंना सहकार्य आहे. भविष्यात फिरोजबाई निश्चितपणे तुमच्या कार्यकर्तृत्वावरच आपण अतिशय चांगलं काम या परिसरात तुम्ही उभं केलं आणि भविष्यात सुद्धा उभं कराल. लोकांचा, जनतेचा आशीर्वाद निश्चितपणाने तुम्हाला लाभेल असा विश्वास व्यक्त करतो. मनापासून आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या व्यक्तीचं सहकार्य होतं म्हणूनच आजचा हा दिवस आपल्या सर्वांना पाहता येतोय. धन्यवाद. चिमुरगा मावळ्यांसाठी अश्विनी कॉलनी येथील गुरु कपिल हटकर राजगड किल्ल्याला वितरित करतो. यानंतर आरएच स्पर्धकाचं नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे, प्रकाश पाटील काका. प्रकाश पाटील यांचं अभिनंदन. यानंतर अश्विनी कॉलनी येथील शार्दूल साठे, यानंतर प्रतीक चंद्रकांत फडतरे अश्विनी कॉलनी. टाळ्या सगळ्यांनीच वाजूया. फॉरेस्ट कॉलनी येथील अंशराज विलासपूर सज्जनगड किल्ला सांगलीने तयार केलेला आहे, त्याची प्रतिकृती सार्थक राजमाने. पुढील स्पर्धक अथर्व फडतरे कारंजकर नगर विलास पवार, संदीप पवार रामराव पवार नगर. प्रमोद देशमुख चव्हाण कारंजकर नगर बिलासपूर विशाळगड या किल्ल्याची प्रतिकृती. आलोक चव्हाण किल्ल्याची प्रतिकृती या बाल गणेश मंडळ मोरे कॉलनीतील सर्व सहभाग. डॉक्टर उदयराज फडतरे सर यांच्या शुभ हस्ते या विद्यार्थ्यांना आपण डॉक्टर अस्मिता घोरपडे या ठिकाणी अनाउन्स करतील. अरे वा, ओजस अमित कलाकार, बाल कलाकाराचे खरे कलाकार अमितदादा महिपाल. मला वाटतं ओजसच्या आजी पण आहेत, आई, त्यांना देखील विनंती आहे. टाळ्या वाजल्या ओजससाठी. काय काय होतं लवकर सांग. बोल की. ते सहभागाबद्दलचं बक्षीस देऊया.
आणि दुसरा क्रमांक आदित्य विभूते जीवन अपार्टमेंट शिवप्रेमी कॉलनी किल्ला त्यांनी बनवला आणि डॉक्टर शरद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस 3000 रुपयाचं रोख बक्षीस आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस जात आहे सार्थक गुजर मित्रमंडळ गणेशनगर विलासपूर, वेदांत माने, हर्ष खरात, रणवीर गोडसे, रियान गोडसे, विघ्नेश कणसे, रामकृष्ण काळे, श्रवण यादव, ओंकार डांबरे. करूया डॉक्टर जयदीप चव्हाण, डॉक्टर उदयराज फडफडे, डॉक्टर उमाकांत मोरे, डॉक्टर अमित दाने, डॉक्टर शरद पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे बक्षीस वितरित होत आहे. यानंतर कृपया कुणीही जायचं नाहीये. रुग्णवाहिकेचा आपल्याला लोकार्पण किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती. या किल्ल्यासाठी खूप मोठमोठी दगड आम्ही मैदानावर गोळा केली. यासाठी सार्थक दादांनी मोठमोठी दगड आणली. आम्ही एक टायर बनवला होता. त्या टायराच्या साह्याने आम्ही दगड आणली कारण ती दगड खूपच मोठी होती. त्यानंतर आम्ही माती आणि जे गटाच्या कामासाठी वापरलेली पोती होती ती त्या पोत्यांचा वापर करून त्यावर मातीचा लेप लावलेला होता. आणि त्यानंतर त्याला जी तटबंदी व बुरुज बांधले होते ते आम्ही बुरुज पायपीचे व तटबंदी ही कुष्ट्याची केली होती. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. क्या बात है. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. सर या पाटील डॉक्टर कुठे आहेत? पाटील डॉक्टर हो या पण या इकडे या. शक्ती कमी पडते. गणपती बाप्पा. तिकडे उभं राहा, इकडे उभं राहा. घोषणा दे मोठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी.
काय सांगायला आज आपल्या वार्डात ॲम्ब्युलन्स सेवा आपल्याकडनं सुरू झाली? आज श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार त्यांच्या नेतृत्वात आणि वार्ड क्रमांक 17साठी आज ॲम्ब्युलन्स चालू केली. आपण लोकांच्या गरीब लोकांना मदत करायसाठी आणि कुणालाही म्हणजे ज्याला ॲम्ब्युलन्सची गरज आहे शक्यतो देवाची कृपा आहे लागू नाही कुणाला ॲम्ब्युलन्स, पण लागली तर आपले रुग्णवाहिका आपल्याकडं पाहिजे म्हणून आपण आज विलासपूर गोळीबारसाठी ॲम्ब्युलन्स मोफत आणि फ्री दोन्ही ॲम्ब्युलन्स आपण ठेवल्यात. मला नागरिकांना एवढंच विनंती करायची, जिथं ॲम्ब्युलन्स गरज आहे तिथं मला फोन करा, ऑफिसला फोन करा, आपण ॲम्ब्युलन्स देऊ. पण हे सगळं करताना माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या आशीर्वादानं या सगळ्या गोष्टी चालल्यात. आपल्याला जे काही पद्धतीनं विलासपूर गोळीबार असू दे, ज्या पद्धतीनं मी आणि इथल्या विकास काम चाललं आहे हे शिवेंद्रबाबांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या आशीर्वादानं चाललं आहे. मला विलासपूरच्या सगळ्या नागरिकांना आव्हान करायचं आहे, ज्याला रुग्णवाहिका लागल, ॲम्ब्युलन्स लागल, त्यांना कृपया करून रात्री 12 असू दे, रात्री पहाटे 3 असू दे, कधी कुठल्याही गोष्टीला फोन करा. ॲम्ब्युलन्स माझ्याकडनं मिळेल. माझ्याकडनं माझ्या विलासपूरच्या नागरिकांसाठी जितकं करता येईल तेवढं मी 100% विलासपूरसाठी करेन. पण माझे सहकारी सगळे मित्र हे माझ्याबरोबर असल्यामुळं आपण सगळेजण ह्या गोष्टी करतोय. आज ज्या संख्येनं डॉक्टर लोक आले, डॉक्टर लोकांचं मी आभार मानतो. माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार आज कोल्हापूरला गेलते, मुख्यमंत्र्यांचा दौरा होता, पण त्यांच्या सदिच्छा माझ्यामागं कधीच कायम आहेत आणि कायम त्यांचा माझ्यासाठी पाठिंबा आहे. त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं करतोय. मला पुन्हा एकदा सांगायचं आहे, 24 तास हे ॲम्ब्युलन्स विलासपूर गोळीबारसाठी राहील एवढंच मला लोकांना सांगायचं आहे. आणि आपण सगळ्यांना जिथं मदत लागेल तिथं मला आवाज द्या. मी तुमच्यासाठी कायम तुमच्यासाठी मी फिरोज पठाण म्हणून बरोबर राहीन एवढंच मला सांगायचं. काही इतर ठिकाणी समजा एखादा फोन आला तर त्यालाही सेवा मिळणार का? साहेब, मी कधीच असा विचार करत नाही माझ्या वार्डातला आहे बाहेरचा आहे, तो कुठलाही असेल, सातारा तालुक्यातला शिवेंद्रबाबांचा माणूस आहे आणि माझे नेते आमदार आहेत आणि नामदार बी आहेत. त्यामुळे कुठलाही फोन आला तर मी नाही म्हणणार नाही एवढंच मला सांग.